तर पुणे वास्तूची टीम तुम्हाला आज दाखवतीये 3 BHK चा ऍक्च्युअल फ्लॅट. फ्लॅटच्या बाहेरची जागा, फ्लॅटच्या आतमधली जागा, बेडरूम, हॉल, लिव्हिंग रूम हे कसं डिझाईन केलंय हे तुम्हाला याच्यावरनं कळेल. हा कुठला सॅम्पल फ्लॅट नाही, हा ऍक्च्युअल 3 BHK चा फ्लॅट आहे. तर या फ्लॅटचं बिल्डरने डिझाईन केलेलं आहे ते बटरफ्लाय शेप मध्ये केलेलं आहे. बटरफ्लाय शेप म्हणजे काय, एंटर केल्या गेल्या तुमचा राईट हँड साईडला एक बेडरूम येतो, मध्ये लिव्हिंग रूम येते आणि मग परत 2 बेडरूम येतात. येथे असणाऱ्या 3 BHK फ्लॅटमध्ये 2 व्हेरियंट आहेत. पहिली कार्पेट साईज आहे 1126 ची आणि दुसरी कार्पेट साईज आहे 1146 ची. या प्रोजेक्ट मध्ये 2 BHK सुद्धा आहे. 2 BHK ची कार्पेट साईज आहे 632 पासून ते 826 पर्यंतचे. येथे असणाऱ्या चारही व्हेरियंटचे प्राइसिंग, इकडच्या फिटिंग्स, काय फ्लोरिंग लावली, या सगळ्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये सविस्तर देतोय, त्या जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. या प्रोजेक्टचं पोझिशन तुम्हाला मिळेल, ह्या प्रोजेक्टचं संपूर्ण पोझिशन तुम्हाला मिळेल नेक्स्ट इयर डिसेंबर मध्ये. तर आता पुण्यामध्ये वाकड लोकेशन मध्ये नियरिंग पोझिशन किंवा रेडी पोझिशन जे प्रोजेक्ट आहेत त्यापैकी हा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट मध्ये असणाऱ्या 3 BHK फ्लॅट मध्ये एक प्लस पॉइंट आहे की इथे तुम्हाला 3 बाल्कनीज मिळतात, 2 बेडरूम मध्ये, एक लिव्हिंग रूम मध्ये, आणि तीही अशी स्टँडिंग बाल्कनी नाही, प्रॉपर स्क्वेअर शेप बाल्कनी तुम्हाला या 3 BHK फ्लॅट मध्ये मिळेल. ओव्हरऑल तुम्ही वाकड लोकेशन मध्ये सगळे प्रोजेक्ट बघितले असेल. कोण म्हणते 2 वर्षानंतर पोझिशन, कोण म्हणते 3 वर्षानंतर पोझिशन, पण मी जो तुम्हाला प्रोजेक्ट दाखवला त्याचं नियरिंग पोझिशन आहे नेक्स्ट इयर मध्ये. तर अशा वास्तू कंप्लायन्स असलेल्या 3 BHK फ्लॅटला नक्की व्हिजिट देऊन बघा, हा फ्लॅट तुम्हाला नक्की आवडेल. येथे असणाऱ्या प्रत्येक फ्लॅटची प्राइसिंग मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. तरी सुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टच्या आणखीन काही इनडेप्थ डिटेल्स हवे असतील तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपच करा, तुम्हाला सगळ्या डिटेल व्हॉट्सअपवर दिल्या जातात. तुम्हाला आमचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जावा. तुमचा पुणे वास्तू.